मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. मी तुमच्याकडे सगळ्यात नवीन आणि खास विषय घेऊन आले आहे, म्हणजे दिव्यात वातीचे फूल का बनते. आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा करताना जेव्हा जो आपण दिवा लावतो, दिवा प्रज्वलित करतो, तेव्हा त्या दिव्यात अचानक फूल बनणे, फुलाचे तर ते फूल बनल्यानंतर आपण त्या फुलाचे काय करावे, तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे, आपण दररोज देवपूजा करतो, मंत्रस्तोत्र पाठ करतो व देवाची सेवा अगदी भक्ती भावाने करतो. पण आपल्या कधीतरी मनात असे येते की आपण जी देवाची सेवा भक्ती पूजा पाठ करतो ती देवापर्यंत पोहोचते का, असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, आपण स्वामींची पूजा करतो, जे तुम्ही ज्या देवाला म्हणता त्या देवाची आपण जेव्हा पूजा करतो, भक्तिभावाने अगदी मन लावून मंत्रस्तोत्र म्हणून छान पूजा करत असतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असे वाटत असे की आपली पूजा, आपली भक्ती श्रद्धा देवापर्यंत पोहोचते का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि असे अनेक प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. किंवा आपण देवाला समोरासमोर पाहत नाही, काय असेल ते कधीतरी आपल्याला स्वप्नात देव येतो किंवा काहीतरी साक्षात्कार देतो, तेव्हा असं वाटतं की आपल्या आसपास देव आहेत. पण आपल्याला खात्री केव्हा होते, जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो, जेव्हा देवपूजा करताना प्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो अग्नीच्या साक्षीने, तेव्हा ते दिवा हा आपली श्रद्धा आपली भक्ती ही देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे दिवा करत असते. हे अग्नीमार्फत देवापर्यंत आपली श्रद्धा पोहोचत असते. त्यामुळे दिव्यात जेव्हा काजळी येते ना, तेव्हा त्या काजळीचे अचानक फूल बनणे किंवा अनेक आकार, किंवा स्वामींचा आकार बनणे, अनेक देवांची रूपे यांचा आकार बनणे, ओम स्वस्तिक या पद्धतीने आकार बनतात. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आकार बनतात आणि त्याचाच आपल्याला साक्षात्कार आपल्याला येतो की आपली श्रद्धा आपली देवपूजा ही आपली देवापर्यंत पोहोचते. तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की कशी आपली भक्ती श्रद्धा प्रामाणिक निर्मळ अंतःकरणाने आपण जेव्हा देवपूजा करतो तर ह्या काजळीचे अचानक असे आकार बनतात, कशा पद्धतीचे आकार बनतात, तर याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, किंवा तुम्ही ज्या देवाला म्हणता त्या देवाचे नाव लिहायला विसरू नका. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार दिव्याला खूप महत्त्व आहे. कोणतीही देवाची सेवा पूजा होम याग चालू करण्याआधी प्रथम दिवा प्रज्वलित करावा लागतो, कारण दिवा हा साक्षात अग्निदेवता आहे. दिव्याशिवाय कोणतीही पूजा पाठ होम याग फलदायी ठरत नाही. आपली कोणतीही सेवा ही फलित होते की नाही याचे उत्तर दिवा देत असो. आपण जेव्हा याचे उत्तर दिवा देत असो, जेव्हा आपण नवीन दिवा लावतो, म्हणजे दिवा स्वच्छ धुवून त्यात दिव्यात नवीन वात लावतो, ती वात आपण म्हणजे एकच वात लावू नये, एका वातीचे 2 वात करून आपल्याला वात लावायचे आहे. म्हणजे शिव आणि आत्मा हे एकत्र त्या वातीचा अर्थ आहे. त्यामुळे एकच वात न लावता 2 वाती एकत्र करून आपण आपल्या दिव्यात लावायचे आहेत आणि त्यानंतर तेल किंवा तूप घालून तो दिवा प्रज्वलित करायचा. किंवा आपण प्रज्वलित करत असो, प्रथम कोणतीही व्यक्ती असो ही देवपूजा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करते, हे मला माहीत आहे. पण जे कोणी करत नसेल की देवपूजा केल्यानंतर दिवा लावत असेल तर असे करू नका. प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, मगच आपल्याला देव स्थापन करायचे आहेत आपल्या मंदिरात देव धुतल्यानंतर. तर आणि लगेचच 5 मिनिटात या दिव्याला काजळी येते. तर अचानक आपण दिवा जेव्हा लावतो तर अचानक आपल्याला आपले देवपूजा होईपर्यंतच त्या दिव्याला अचानक काजळी येते, लगेचच 5 मिनिटात. तर त्या दिव्याला काजळी येत असते. मग ती काजळी कधी कधी चंद्रकोर दिसत असेल, कमळाच्या फुलासारखी, किंवा स्वामींचा दिव्य आकार ओममध्ये स्वस्तिक अशा आकारात दिसणे, म्हणजे हे आपल्यासाठी खूप शुभ मानले गेले आहे मित्रांनो. कारण काजळी म्हणजे आपण संपूर्ण दिवसभर दिवा लावतो आणि मग त्याला काजळी चढते. पण दिवा लावल्याबरोबर 5 ते 10 मिनिटात काजळीचे असे अनेक प्रकार अचानक फूल बनणे, दैवी आकार बनणे, म्हणजे तुमची पूजा देवापर्यंत पोहोचली असा संकेत आहे. मित्रांनो, दिव्याला नुसती काजळी चढणे आणि दिव्याला अचानक फूल बनणे हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते कोणते असे 2 वेगवेगळे प्रकार आहेत?
मित्रांनो, तुम्ही जी सेवा करता, पूजा अर्चना करता, ती देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे दिवा म्हणजे अग्निदेवता करत असे. दिव्यात काजळीचे असे अचानक आकार होणे म्हणजे तुमची पूजा देवापर्यंत पोहोचली असे समजा. आता तुमचे दुःखाचे दिवस संपले आहेत. तुमच्या जीवनात अनेक आनंदाचे क्षण निर्माण होणार आहेत. आता खूप दुःख भोगले आहेत. आता सुखाचे क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत. सुखाचे क्षण निर्माण होणार आहेत. दुःखाचे सुखात रूपांतर होणार आहे. हे शुभ संकेत मानले गेले आहेत. मित्रांनो, कधी कधी असे होते की काही जणांच्या दिव्यात महिना काजळी तयार होत नाही आणि जरी झाली तर त्याचे आकार बनत नाहीत. तर असेही होते. दिव्यात फूल बनणे हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि हा अत्यंत शुभ संकेत मानला गेला आहे. मित्रांनो, दिव्यामध्ये हे फूल नेहमीच तयार होत नाही. कधी कधी म्हणजे एखादी घरी पूजा केली असेल किंवा देवपूजा करताना अचानक दिव्याला फूल किंवा गुलाब बनते, फुलाचे त्या काजळीचे गुलाब बनते, कधी कमळाचे आकार चंद्रकोर बनते, कधी कधी साक्षात स्वामी समर्थ महाराज देखील दिसतात. याचा अर्थ असा असतो की आपल्या इष्टदेवतांची कृपा आपल्यावर झाली आहे. आपण देवाची जी काही उपासना, व्रतवैकल्ये, पूजापाठ ही देवापर्यंत स्वामीपर्यंत पोहोचत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा दररोज पूजा करतो तेव्हा हे फूल बनत नाही. कधी कधी दिव्याला फूल बनते. हे फूल दररोज का बनत नाही? मग देवाची सेवा करण्यात आपण चुकतो का? देवाची कृपादृष्टी आपल्यावर होत नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु मित्रांनो, देव आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकेत आपल्याला दररोज देत नाहीत. कारण देव मग 2 दिवसामध्ये, आठवड्यात, महिन्यांनी आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही म्हणून उदास होऊ नका. आपण आपली देवावरची भक्ती, श्रद्धा कधीही ढळू देऊ नका, कमी होऊ देऊ नका, हे लक्षात ठेवा. आपण देवाची मुले आहोत आणि त्या परमेश्वराचे आपल्याकडे लक्ष असते. फक्त प्रामाणिकपणाने, निर्मळ अंतःकरणाने त्याची सेवा करायची आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या हिंदू शास्त्रात मित्रांनो, दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. दिव्याची ज्योत ही अग्निदेवतेचे प्रतीक मानले गेले आहे. अग्नीमध्ये शुद्ध करण्याची जी शक्ती असते ती कोणाकडेही नसते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते पवित्र व पूजनीय मानले गेले आहे. दिवा प्रज्वलित केल्यामुळे मित्रांनो, सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे पवित्र ऊर्जा संचारते. जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करताना मित्रांनो, त्यामध्ये अचानक फूल तयार झाले, मग ते कोणत्याही फुलाचा आकार असो, त्रिशूलासारखा असो किंवा साक्षात स्वामी महाराज दिसत असतील, तर हे फूल बनलेलं असेल तर अगदी अलगद ते काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये. त्यामध्ये कारण बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये काजळीने अचानक फूल तयार झाले, कोणत्याही आकारचे फूल असो, स्वामी समर्थ असो, ओम असो, कोणत्याही आकाराचे बनले असेल तर त्याचे काय करावे हा देखील बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो. तर त्याचे काय करायचे हे मी अगदी थोडक्यात सांगते. तर एका प्लेटमध्ये जे आकार बनलेला असो तो अलगद आपण काढून घ्यायचा आहे न सांडता. त्यामध्ये थोडासा कुंकू व अष्टगंध जो आपण स्वामींना लावतो तो अष्टगंध मिक्स करायचा व तो आपल्या कपाळी लावावा व घरातील सगळ्या सदस्यांना देखील लावावा. व सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करण्यास जेव्हा बाहेर जात असाल, खूप महत्त्वाचे काम आहे, काहीतरी शुभ काम करण्यास तुम्ही जात असाल, तर त्यावेळी तर तुम्ही ते जे आपण बनवलेलं असते कुंकू आणि अष्टगंध मिसळून ते काजळीचं बनवलेलं असतं तो टिक्का आपण लावून बाहेर पडायचा आहे. तर त्या व्यक्तीला ते कपाळाला लावून 100% तुमचे काम स्वामींच्या कृपेने, तुमची ज्या देवाला म्हणतात त्या देवाच्या कृपेने पूर्ण होतेच. कारण देवाने दिलेला हा शुभ संकेत असतो, हे लक्षात ठेवा. कोणतेही संकट असू दे, कोणतेही संकट तुमच्या अंगावर येणार असेल, कोणतीही अडचण असेल, तेव्हा तो टिक्का तुम्ही लावून जावा. तुम्ही अनेक समस्यांना तोंड देण्यात प्रवृत्त व्हाल, ही मी 100% गॅरंटी देते. एखादी व्यक्ती जर खूप आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा झाली असेल, अशा व्यक्तीला हे लावा. ताबडतोब याचा फरक नक्की त्या व्यक्तीला जाणवेल. मित्रांनो, ऑफिसमध्ये आपल्याला खूप टेन्शन असेल, बॉसकडून कामाचे प्रेशर असेल, अपमानास्पद वागणूक होत असेल, कोणी आपलं ऐकूनच घेत नसेल, तर त्यासाठी हा काजळीचा बनवलेला टिक्का लावावा. यामुळे तुमच्या जीवनात अनेक आनंदाचे बदल घडतील व ऑफिसमध्ये ज्या आपल्या विरोधात गोष्टी घडत असतील, प्रेशर हळूहळू कमी होईल, याचा तुम्हाला अनुभव नक्की येईल. तसेच व्यापारी उद्योगधंद्यात असणाऱ्यांनी सुद्धा हा टिक्का बाहेर लावून जायचा आहे. गेल्यावर उद्योगधंद्यात, व्यापारात नफा होतो, कारण तुमची भक्ती, पूजापाठ देवाने स्वीकारलेली असते आणि देवाकडून तुम्हाला हा आशीर्वाद
नक्की मिळतो। शास्त्रानुसार मित्रांनो असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने दिवा लावला व तो दिवा संपूर्ण जळला तर त्या व्यक्तीची कठीणात कठीण इच्छा पूर्ण होते, शत्रुबाधा निघून जाते। तर दिवा अचानक मधून विझला तर त्या व्यक्तीने एकाग्रतेने निर्मळ अंतःकरणाने कठीण परिश्रम करणे आवश्यक आहे, असा त्यामागचा उद्देश आहे। तरच त्या व्यक्तीला यश प्राप्त होऊ शकेल। तर मित्रांनो ह्या गोष्टी आज जर तुमच्या बाबतीत घडल्या तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण अशा अनेक गोष्टी होत असतात जी खूपच चांगल्या आपल्या गोष्ट आपल्या जीवनात घडणार असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट परिश्रम काही अडचणींना सामोरे जावेच लागते आणि हा देखील इशारा आपल्यासाठी फायद्याचाच असतो। तर त्यासाठी थोडेसे परिश्रम थोडेसे कठीणाई आपल्याला घ्यावीच लागते। त्यामुळे मित्रांनो आपले यश गाठण्यासाठी आपण जे कष्ट करतो ते सोडू नका, हतबल होऊ नका, त्यासाठी प्रयत्न नक्की करा आणि त्यासाठी आपल्याला आपल्या देवाचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी असणार, यासाठी देवावरची भक्ती श्रद्धा सोडू नका। मित्रांनो जी व्यक्ती नित्यपूजा करते ना, मंत्र स्तोत्र पूजा उपासना करते, त्यांना देव हा कोणत्या ना कोणत्या मार्फत संकेत देत असतो आणि कोणत्या ना कोणत्या मार्फत जपत असतो, हे लक्षात ठेवा। जसे की पूजा करताना देवाला नमस्कार करताना अचानक फूल पडणे, तसाच हा देखील संकेत आहे। अचानक फूल पडणे देखील हा संकेत आहे, शुभ संकेत आहे। म्हणजे दिव्याला काजळी येणे आणि त्या काजळीचे फूल बनणे म्हणजे हा देखील दैवी संकेत आहे। तुमच्यासोबत देव आहे, तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचत आहे, हा तुम्हाला संकेत आहे। मित्रांनो चांगले कर्म करण्याची कष्ट करण्याची बरोबर देवाचा आशीर्वाद देखील आपल्याला असणे आवश्यक आहे। तुमची जी काही इच्छा असेल ना ती अगदी तळमळीने तुम्ही देवापुढे बोला, देव तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल। दिव्याच्या वातीचे फूल बनणे म्हणजे तुम्ही देवाशी कनेक्टेड आहात, हा कोणताही अशुभ संकेत नाही, हा शुभ संकेत आहे। 5 तत्व बॅलन्स होतात, ज्यांच्या दिव्यामध्ये फुलाचे अनेक आकार बनतात। अग्निदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे, अग्नीने तुमची पूजा स्वीकारलेली आहे, असा यामागचा संकेत आहे। मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात की मी हे केले तर हे होईल का, ते केले तर ते होणार नाही का, माझ्या बाबतीतच असे का घडते। तर असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात ना ते संपूर्णपणे आपल्या मनातून खोडून टाका। टेन्शन सगळ्यांनाच असते, पण ज्यावेळी आपण देवाच्या समोर बसतो ना त्यावेळी आपले सगळे टेन्शन देवावर सोपून निर्धास्तपणे डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करा। बघा देव शेवटी आपली इच्छा पूर्ण करतोच, फक्त एकाग्रतेने अगदी 5 मिनिटं तुम्ही देवाची सेवा करा, पण अगदी मनोभावे करा। फक्त आपल्या मनात देवाचेच नाव असले पाहिजे, बाकी कोणताही विचार आपल्या डोक्यात असलाच नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा। तेव्हा आपली भक्ती आणि श्रद्धा देवापर्यंत पोहोचते। देवाचे नामस्मरण हे देवापर्यंत अगदी आपल्या मनाने आणि तळमळीने देवापर्यंत पोहोचते, हे लक्षात ठेवा। आणि देवासाठी ही 5 मिनिटे आपण काढलीच पाहिजेत, कोणताही मनात क्लेश न करता, मनात कोणताही विचार न ठेवता फक्त देवाचे नामस्मरण करा। मित्रांनो मागच्या जन्मीचे पुण्य आहे की ज्यांनी खूप पूजा नामस्मरण तपस्या केलेली असते ती कधीच वाया जात नाही, हे पुण्य आपल्या पूजेमध्ये समाविष्ट होते। या मंत्राची सिद्धी झाल्यानंतर पूजेमध्ये फूल बनते व आपले मंत्र लाखो करोडोमध्ये जातात, तेव्हा ते मंत्र सिद्धीत जातात, हे लक्षात ठेवा। तेव्हा आपल्या पुण्याईने हा शुभ संकेत बनतो। लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते, अग्निदेवता प्रसन्न होते आणि जी लोक मांसाहार सोडतात, काही सवयी सोडतात, बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात, त्याग करणाऱ्या लोकांवर देव पटकन प्रसन्न होतो। त्यांना सुद्धा देव आपल्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली छाया आपला आशीर्वाद दाखवतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अनेक संकेत देतात। मित्रांनो कोणत्याही मदतीला पटकन कोणत्याही व्यक्तीला जेव्हा आपली गरज असते तेव्हा जी लोक पटकन त्याच्या मदतीला धावून जातात ते भावुक असतात, कोणालाही अपमानास्पद बोलत नाही, अशा व्यक्तीवर देवाचा आशीर्वाद खूप असतो व त्याच्या सततच्या देवाच्या नामस्मरणाने पूजेने त्याच्या देवघरातील दिव्यात अचानक गुलाबाचे फूल बनणे, चंद्रकोर कमळ स्वामींचा आकार ओम श्री असा कोणत्या ना कोणत्या संकेताचे देवाचा आशीर्वाद मिळतो, त्या व्यक्तीवर राहतो। म्हणून जीवनात सुख असो वा दुःख देवाची भक्ती नामस्मरण व त्याचबरोबर प्रामाणिकपणे कष्ट करायचे सोडू नका। देव तुम्हाला मागितल्यापेक्षा जास्त देतो, एवढे लक्षात ठेवा।
तर मित्रांनो, या पद्धतीने जेव्हा आपल्या दिव्यात काजळी बनते, काजळीचा अनेक प्रकारे आकार होता, तर या पद्धतीने आपल्याला देव संकेत देतात हे लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपण देवावरची भक्ती श्रद्धा ढळू देऊ नका आणि प्रामाणिकपणे आपले कष्ट काम हे करणे गरजेचे आहे। तुम्हाला देव कधीही कमी पडू देणार नाही, हे मी 100% सांगते। मित्रांनो, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की पाठवू शकता, लिहू शकता। आणि एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।